आज आपण मावळ तालुक्यातील एका अशा मंदिरात चाललोय जे मंदिर जवळजवळ 8 ते 9 महिने पाण्याखाली असतं. हे पूर्ण मंदिर जे आहे ते लॉकिंग सिस्टीममध्ये बांधलेलं आहे. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण मावळ तालुक्यातील एका अशा मंदिरात चाललो आहे जे मंदिर जवळजवळ 8 ते 9 महिने पाण्याखाली असतं आणि इथं 2 ते 3 महिने आपल्याला त्या मंदिराचं दर्शन घेता येतं. मंदिर जवळजवळ 900 वर्षापूर्वीचं आहे. तर ओळखलं असेल बऱ्याच लोकांनी जे मुळशी तालुक्यात किंवा मावळ तालुक्यात राहतात किंवा बरेच जण त्या मंदिराला व्हिजिट देऊन आलेत. तर आपण आता जाऊ. महेश आणि निरंजन येतोय, बराच वेळ झाला त्यांची वाट बघतोय. सूर्यदेवांचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आणि महेश पण आलाय आता जीटी घेऊन. भाऊ जय महाराष्ट्र. आज 1 मे, जय महाराष्ट्र. तर भाऊचं लुक बघा आणि ही जीटी खूप मेहनत घेतली या जीटीसाठी भाऊनी आणि शेवटी त्याचं ते स्वप्न पूर्ण केलं त्यांनी. शुभ सकाळ सर्वांना, जय महाराष्ट्र. ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज चाललो आहे आपण वागेश्वर मंदिरात पावना डॅमच्या इथे. निरंजन कधी यायचा? निरंजन निघाला येईन. तर निरंजन भाऊंचे आगमन झालेलं आहे. कोणाला तरी लिफ्ट दिली निरंजन भाऊने. निरंजन भाऊ नमस्कार, जय महाराष्ट्र. तर निघायचं, चला वेळ घालवण्या. आता नाश्ता करू. अरे हावऱ्या ते पण माझ्या हातात वडून घेतलं का? सुधर की जरा. म्हणून इथं चालू झालं आमचं उधारीचे काम. बहुत पैसा आहे अपने पास, बहुत पैसा. एवढे संपूर्णच यायचे आपल्याला. बहुत पैसा. का ना बाबा, आधीच एक तर उशिरा आलाय. उशिरा आलो का? तर तू फोन नाही उचलला. आपलं काय नाही आपलं काय ठरलं होतं? ऐक 6:30 जायचं ठरलं होतं. पांघरून घेऊ नकोस. पांघरून घेत नाही. माया फोन उचलला का? फोन सुद्धा होता का नाही? आपला एक नियम आहे, सगळ्यांनी फोन उचलला तर सगळ्यांनी आवरायला घ्यायचं. नाही. जायचं कितीला होतं? 6:30ला. मग 6ला फोन करा ना. फोन कितीला करत होते तुम्ही? 5:30ला. काय गरज आहे? 5:30ला फोन करत का नाही? काय गरज आहे 5:30ला फोन करायची? 6ला पण फोन केलाय. तू 5:30ला उरकणं ठीक आहे, याचं काय? मी पण 6ला फोन केला. बरोबर 6:30ला मी घराखाली होतो माझ्या. सुद्धा जरा आयुष्यात बाय पैसे नको आहेत का? तुझी रोडमध्ये ट्रॅफिक पहिल्यांदा बघतोय. म्हणजे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बरेचसे लोक आज बाहेर पडलेत. हे आपल्याबरोबरच आहेत का सोन्या? 3 जण आहेत ते? नाही आपण त्यांच्या बरोबर आहे. असं आहे का? तो पुढचा सच्चा दिसतोय, हा लुकडा आहे तो बाई. त्या मागचा कोण? सौर्या. आपल्याला सोडून चालले ना? आपल्याला सोडून चालला. सौरभने तसाही फोन उचलला नाही. हम भी कम नाही. आता आम्ही आलो इथं निरंजनच्या गावापाशी. ते जे नाणेगाव दिसतं का, हे निरंजनचं गाव आहे. आता येताना आम्ही आहे ना तिथं आतमध्ये जाणार आहे निरंजनच्या घरी. आता काहीतरी प्लॅन आहे. आजचा बेस निरंजनच्या घरी. गिरीवनसाठी रस्ता आहे ना, आता नाणेगाव थोडं पुढे आलं ना तिकडनं गिरीवनला रस्ता आहे. बरीच लोक येतात गिरीवनला प्राकृतिक सौंदर्य पाहण्यासाठी.
काय म्हणायचं तुला? तर आपल्याला समोर मंदिर दिसतंय भगवा ध्वज मंदिराच्या वरती. लांब असल्यामुळे एकदम बारीक दिसतंय. आता आपण जवळ जाऊन बघू मंदिर. तर चला. तसा भाऊ इथं पडला तर आम्ही त्याला उचलला आणि आता आपण जाऊ आपल्या प्रवासासाठी. नेमकं आम्हाला कॅमेरा घेताच आलं नाही. उतार बघा कसा आहे. या रस्त्यापासून सरळ आल्यानंतर इथनं आपल्याला राईड घ्यायचं आहे. ही दोघं आमची इथं वाट बघतात. धन्यवाद धन्यवाद. जवन नंबर 2. मी याच्या आधी इथं एकदा आलो होतो. तू होता का रे सने? सने पण होता आमच्यासोबत. त्यावेळेस काही ब्लॉगिंगला सुरुवात नव्हती. आता पुन्हा एकदा आज समोर साधून गाडी घातली. सोन्याच्या काळजाला लागलं. आता नाही घातल्या. नाला येत. आम्हाला असं वाटलं होतं सकाळी आम्हीच पहिले येऊ, पण आमच्यापेक्षाही खूप जागृत लोक आहेत या समाजात. हा बघा त्याचं काय सांगतो तुम्हाला. मागचा वाचल्याला निसर्ग बघा सपर दिसतंय. सगळं हिरवं हिरवं. राहू दे गाडी इथं. चाला जरा आयुष्यात. याला म्हणतात खरं आयुष्य. हे बघा आणि आम्ही दोघं. हे आमचं आयुष्य. हेच ते प्राचीन मंदिर जे म्हणलं जाते की पांडवकालीन आहे आणि त्याचाच जोडीला हे मंदिर बांधले गेले आहे. कारण पावसाळ्यामध्ये हे अख्खं मंदिर पाण्यामध्ये जातं. परत इथं येता येत नाही. तर मागच्या वेळेस आम्ही तिकडून गेलो होतो पलीकडच्या रस्त्याने. यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं करावं, त्यामुळे इकडून जातो आता. आणि पाण्यातनं पलीकडे जायचं आहे. महेश चाललाय. तर आता आम्ही पण निघालो. मस्त वाटतंय. वारं तर असलं खतरनाक आहे ना. तर सोन्या रस्ता शोधतोय. झालं संपलं संपलं संपलं. तुमचं करिअर धोक्यात आहे. IT वाल्यांना तुमचं करिअर धोक्यात आहे. पवत जाऊ का मी? चाला. अरे या साईडने कमी वाटतं. ते बघ तिकडून आलं. इथं तेवढा खड्डा आहे फक्त. काय नाही विषय. अरे काय भाग्यार आहे तुम्ही सगळे. चल टाकला भिजवून. चट्टीपुरीत नाही गेला. हा झालं का वहिनीशी बोलून? या तुम्ही. निरंजन पडला तर खरंच आम्हाला कंटेंट भेटत. दगड घे ना. दगड घे. आपल्याला भिजवत. बांधायचा निरपट. ती आणलीच नाही राव. नाही तुझ्याकडे बॅग आहे ना. व्हिडिओ घ्यायला लागेल ना. तर हे मंदिर आहे. ह्या मंदिराला जवळजवळ 900 वर्ष झालेत. पाण्याखाली असल्यामुळे जरा पडझड झालेली आहे. तुम्ही आपण विचारही करू शकत नाही की हे मंदिर इतके म्हणजे जवळजवळ 8 ते 9 महिने पाण्याखाली असून सुद्धा इतकं अजून सुंदर आहे. तर आज जाऊन आपण आता दर्शन घेऊ.
नमस्कार. तसं नाही मी पाहिजे लागलं का? सॉरी. लावा. आपण बघू शकतो. आम्हाला माहिती सांगला हवं जरा आम्हाला. तर आपण आता मंदिराची माहिती घेऊ थोडीशी गुरुजींकडनं. स्वयंभू आहे, कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही. आतमध्ये स्वयंभू पिंड आहे. हे मंदिर लॉकिंगमध्ये लॉक आहे त्या दगडांना. हे या मंदिराला खांब आहे ते 29 खांब, बाकीचे काही पडले आहेत. हे दगडीचा अखंड आहे. शिवाजी महाराजांनी इथे दर्शन करून गेलेले. रायगडहून आले तसे हे 5 किल्ले यांचं दर्शन केले आणि इथेही दर्शन करून पुण्याला गेले. असं हे आख्यान आहे. हे कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही. माझं नाव लक्ष्मण कोंडिबा गुरव, पुजारी एंडोमेंट ट्रस्ट, 1487 नंबर. मस्त माहिती सांगितली. मंदिर स्वयंभू आहे आणि खूप वर्ष झालं. किती वर्ष झालं म्हणजे पाण्यात आहे? याला पाण्यात गेलेले याला 62ला पाया लावला. 8-9 वर्ष पाया बांधकामाला गेले. 71ला पाणी तुंबवलं, 72ला जे पाणी तुंबवलं आणि 73ला याच्यात समाधी मिळाली. या मंदिराला पाण्याची जलसमाधी मिळाली. म्हणजे 173 पासून पाण्यातच आहे अजून पण हे पाण्यात मंदिर. ते हेलायला लागलं म्हणून काही अवशेष पडायला लागले. आता थोडीफार पडझड होती. हा, ते 3 महिने उघड होते. हा. 9 महिने पाण्यात असतात, 3 महिने नक्षीकाम बघू शकतो आपण या मंदिराचं. आणि आता जीर्णोद्धार कुठे केला या मंदिराचा? याचा जीर्णोद्धार वर केलेला आहे 1998ला केलेला आहे. तिथे सुनील अण्णांनी 20 लाख रुपये टाकले. दिगंबर वेगळ्यांनी 2.25 लाख रुपये टाकले. रुपये रेखा त्या आणि दिगंबर वेगळे स्पेअर झालेले. ते कुठे आहे मंदिर आता? ते वरती, तिथे वरती रोडच्या मेरला आहे. तिथे जाऊ शकतो ना हा, आपण? जाऊ शकतात. आणि ती घंटा पण आहे ना तिथं हा, काहीतरी? हे ग्रामदेव मध्ये घंटा बांधलेला आहे. तिथं बांधला. तिथे सुरक्षित ठेवलेला आहे. ठीक आहे, चालतंय. आता आपण वरच्या मंदिरात जाऊ. इथं थोडीफार माहिती घेतली. मस्त माहिती सांगितली गुरुजींनी. ते मंदिर लॉकिंग सिस्टीममध्ये दगड एकमेकांना लॉक केल्यात. पाण्यामुळं थोडंसं विशिष्ट प्रकारचे त्याचा एक थर तयार झाला आहे. महेशराव, कसं वाटते मंदिरातून? भाऊ, तुम्हाला काय म्हणायचं आहे? छान. तर हे सौंदर्य तर हे मंदिराच्या वरच्या बाजूचे दगड आहेत. तर इथं कोरीव काम आहे. तुम्हाला प्रत्येक दगडावरती दिसेल. वरच्या दगडावरती प्रत्येक एका दगडावरती बरोबर मधोमध कोरीव काम आहे. तर ही आपली प्राचीन संस्कृती कलाकृती होती. ते सोपं नव्हतं त्यावेळेससाठी. आत्ताही हे करणं खूप अवघड आहे. आणि हे पूर्ण मंदिर जे आहे ते लॉकिंग सिस्टीममध्ये बांधलेलं आहे. बघू शकता, खूप भारी वाटतंय. एकदा तरी आपण भेट दिली पाहिजे ना. असे अनेक मंदिर आहेत. आपला जो समोर दिसतोय तो तुंग किल्ला आहे. मंदिराच्या बरोबर समोर तिकोना किल्ला आहे आणि त्या साईडला विसापूर आणि लोहगड. एकदम प्रसन्न
प्रसन्न वाटतंय मंदिरात. वारं इतकं छान सुटतंय, बघू शकतो भगवा कसा डोलतोय. तर मगापासून आम्ही विचार करतोय की हे लॉक कसं केलंय, त्याचं काहीच कळणार नाही. पण आम्हाला गुरुजींनी सांगितलंय की कसं लॉक केलंय ते. तर इथं बघा एक खाचे आहेत, असं खाच्यामध्ये ते दुसरा दगड फिट केलाय. ते समोरून बघितल्यानंतर कळत नाही. म्हणजे समजा आपण जर पूर्ण एखादा बघितला तर हे एकमेकांना लॉक कसं केलंय कळत नाही. पण ह्याच्या समजा हे दोन वेगळे भाग आहेत, तर इथं खाली एक खाचा आहे आणि वरून तो म्हणजे वरचा दगड खालच्या खाच्यात अटॅच होते. मंदिर तिथं बांधले कुठं ते. तिथे शेष नारायणाची मूर्ती. तर ह्याचा जीर्णोद्धार तिथं वरती एक मंदिर आहे तिथं केलेलं आहे. तर तिथं आपण जाऊ आता, तिथलंही दर्शन घेऊ, तिथलीही माहिती घेऊ. तर आता आपण इथून निघू आणि जो नवीन मंदिराचा नंतर जीर्णोद्धार केला आहे त्या मंदिरात पण जाऊ, तिथं पण थोडीफार माहिती घेऊ. जाऊ वाटत नाही आहे एवढं, आत एवढं थंड वाटतंय की बस रे आणि वारं सुटलंय त्यात. आता बाहेर आल्यानंतर परत उन्हाची जाणीव व्हायला लागली. महेश तर तिथंच बसू म्हणत होता. निरंजन शेठ कुठल्या गडबडीत आहेत काय माहिती, परत म्हणणार तुम्ही मला घेत नाही. हा असतो. तर सोन्या भाऊंच्या GTचं जरा शूट करायचं आहे आता. सोन्या भाऊ काय क्रिएटिव्ह माइंडने काय डोकं लावून शूट करतोय काय माहीत. आणि ही आमची पल्सर, आमची म्हणजे घ्या वहिनी घ्या, लग्न ठरल्याने हा काय करतोय बघा. अरे काय पाय सारखला, तुझं नाही आता 2 जीवाचा माणूस आहेस तू. वहिनींची काळजी काय म्हणायचंय सोन्या तुला, पटतंय काय. हे घेणार मी पर्सनल वहिनींना पाठवणार इंस्टाला. हा आमचा माणूस आहेच आणि वरनं ब्लॉगमध्ये घ्यायचं नाही म्हणतोय. सचिन आणि प्रसादला टक्कर देण्यासाठी नवीन माणूस, आरबी बॉयचा नवीन माणूस तयार होतोय. उत्साह देख रहे हो बंदे का. तर निरंजन पुढचा प्लॅन काय आपला आता. आता मस्त आहे की चिकन शिजवायचं आहे. राईस, इंद्रायणी राईस घरचा, निरंजन भाऊंच्या घरचा. आणि बास ताव मारायचा. तर आमचा पुढचा प्लॅन ठरला आहे आता. जाता तर निरंजन भाऊचं घर आहे काय नाणेगाव म्हणून, नाणेगावात. तर नाणेगावात आम्हाला वाटलं नाणे सापडतील, पण एकदा असंच आम्हाला मस्ती आली आणि खेकडी पकडायला जाऊ म्हणलं आम्ही नाणेगावात. तर खेकडी पकडायला गेलो, पहिल्यांदा गेलो थांबलो, त्या एकाने तिथं बॅटरी पाडली आणि मी चाललो होतो, माझ्याबरोबर कोण साचा का कोणतरी होतं, बॅटरी पाडली चाललो होतो. एवढी मोठी गोनस भाई मला दिसनाच. तो म्हणतो अरे पायाखाली बघ गोनस. परत त्याने दाखवली बॅटरी पाडून भाई, हँग डागात गेलो डागात. त्याच्यानंतर पुढं गेलो, हसतो याला लाज वाटते काय म्हटलं, आमच्या गावाला लई खेकडी आहेत. पुढं गेलो, परत एका ठिकाणी गेलो, नाग दिसला. अरे भाई खेकडी पकडा आलो का साप पकडा आलो तेच कळा ना. परत अजून एका ठिकाणी गेलो, अजून एका ठिकाणी साप. खेकडी बस केली, खेकडी तर एक गावाला आणि पकडता कोणालाच येईना. निघून गेलो आणि नंतर म्हणतोय आमच्या गावाला साप खूप आहेत, कसा पाडवला पाहिजे याला. तर आता पुढचा प्लॅन आहे, जाता निरंजन भाऊच्या घरी जायचं, जाताना मस्त चिकन घ्यायचं, इंद्रायणी भात आणि मस्त. सोन्या काय तुझा स्प्राईटचा काय प्लॅन आहे रे. आम्ही युट्यूबला आहे ना एक नवीन रेसिपी बघितली, नवीन नाही जुनीच आहे, आपल्यासाठी नवीन आहे. तर आम्ही स्प्राईट नेणार, मिरिंडा नेणार, अजून सगळ्या कोल्ड्रिंक नेणार, पोमोग्रॅनेट्स म्हणजे डाळिंब, मराठीत सांगायला का. डाळिंब, द्राक्ष, काय सफरचंद, हे असं सगळी फळं नेणार, मिक्स करणार आणि कॉकटेल बनवणार. पैसे सोन्यात येणार का. अरे विषय का, माझ्याकडे बजेट नाही भाई, पैसे मेरा भाई देंगा. सगळ्या त्या आरबी बॉयजला वाहने जे आज आव्हान आहेत, जे आज आले नाही, जे आले नाहीत ते ते आमचे एन्जॉय. चला व्हिडिओ काढून घेऊ गाडीचा. तुझ्या चिखलात चाललाय छपरी.
निघतो इथून. आता आपण त्या मंदिरात जाऊ. या मंदिराचं जे पुनर्वसन करून वरती मंदिर बांधलं आहे गावात, जीर्णोद्धार केला आहे, त्या मंदिरात जाऊ. आता महेश शेटचे फोटो व्हिडिओ काढून झालेत आता. आणि निरंजन भाऊच्या घरी प्लॅनिंगला आमच्याबरोबर प्रसाद भाई पण जॉईन होणार आहे. तर आता आपण जीर्णोद्धार झालेल्या मंदिरापाशी आलो आहे. बरीचशी लोक त्या मंदिराला भेट देतात, पण इथंही येऊन आपण काय माहिती ती घेतली पाहिजे. बघा, शिवकालीन पुरातन मंदिर जे आहे ते आपलं पाण्यातलं ते, आणि त्याच्यानंतर हे जीर्णोद्धार झालेलं मंदिर आहे. तिथेही जाऊन आपण दर्शन घेऊ. मंदिर बंद आहे, तर हे नंतर जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे. तर एकदा तरी सगळ्यांनी अवश्य भेट द्या मंदिराला. खालच्या मंदिरात आल्यानंतर इथे येऊन दर्शन करून गेलं तर फार बरं होईल. आता उन्हाचा चटका वाढत चालला आहे आणि सरकारने सांगितलं आहे उन्हापासून थोडंसं लांब राहा. त्यात निरंजनचं लग्न ठरलं आहे, काळा बिळा पडेल. बघा कसं लगेच हेल्मेट घातलं आहे. वहिनी त्याला आधीच सोडत नव्हती काळा पडेल म्हणून, आम्ही बळबळ आणला आहे. पुन्हा येईल नाही येईल काही सांगता येत नाही. काय तर मस्त आता आपण इथनं चिकन घेऊ आणि निरंजन भाऊच्या 1 किलो बसेल. निरंजन भाऊंच्या घरी जाऊन बनवाबनवीचा कार्यक्रम करू. तर आता चिकनला लागणारं साहित्य घेतो आहे. निरंजनच्या चूल आता डिगभर खायलाच घेतलंय या सोन्यानं माझ्याकडून सगळ्यांना काय पैसे पाठव. पैसे मी मारले इथं, माझ्याकडून लागला सांगायला पैसे पाठव पहिले. अजिंक्य भाऊ आता जी टी काढताय रका 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 रका. वारा दाखवतो आता जन्नत दाखवतात अजिंक्य भाऊ. गरम आहे, सीट लय गरम आहे. चला आता नाणेगावच्या आलेलो आहे आम्ही. आजचा बेस निरंजनच्या घरी. याच गावात आम्ही खेकडे पकडण्यासाठी आलो होतो. तुम्हाला मागाशी मी सांगितलंय. बोनस कुठे दिसली होती ते पण दाखवत होता. चला बोनस दाखवतो तुम्हाला. बोनस दाखवायची होती. तर इथं तिथंच ना? नाही ते झाड दिसतंय तिथे. त्या झाडाच्या बरोबर पायथ्याशी एवढी मोठी घोणस होती ना, ती बघून आमचा घोण गेलता. आणि इथं काशी करत होतो. चला चला करत आत शिरलो होतो बस. इथे आजकर गावला ह्याच्या इथे आम्ही इथनंच रिटर्न काय पुढे गेलो पण हां पुढे गेलो. निरंजनच्या गावचं मंदिर खालच्या वाडीचं इकडं मागं 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 रामदेव भैरवनाथाचं मंदिर होतं निरंजनच्या गावाचं. आतमध्ये जात नाही आम्ही, ते आता बाहेरूनच घेतो व्ह्यू. रिनोव्हेशन केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता घराचं सौंदर्य आतून कसं आहे. तर हे निरंजन भाऊचं बेडरूम, क्वार्टर, पोटमाळा गेला. आणि सफरचंद घेऊन यायला ते सगळे मिक्स करणार. निरंजन भाऊने कष्ट केलात घर बांधण्यासाठी, कष्टाचं घर. तर निरंजन भाऊंचं घर खरंच एक नंबर आहे. निरंजन भाऊ जरा साफसफाई लागल्यात बऱ्याच दिवसात आले. वर लाईट बघून घ्या. अशी लाईट तुम्ही कोटीच्या बंगल्यात पण बघणार नाही. पण लाईट डिझाईन बघा. निरंजन भाऊ स्वतःच्या हाताने केले हे सगळं. जे म्हणजे हे असं ना, हे सगळं स्वतःच्या हाताने केले त्यांनी. विद्यावहिनी मदतीला आला होता. एक एक स्ट्रोक एक स्ट्रोक आहे ना निरंजन आणि वहिनींच्या विद्यावहिनींच्या प्रेमाचा स्ट्रोक प्रतीक आहे. दुनिया कुठं का जायना, पण हा माणूस चिलमध्ये. तर निरंजन भाऊ आज आपल्याला भात कसा लावायचा ते शिकवणार आहेत. निरंजन भाऊ किती जणांचा भात बनवत आहे? आपले 5 जण. आणि किती वाटे तांदूळ टाकले? आम्ही खाणारे चांगले भरपूर दणकून आहे, त्याच्यामुळे 7 वाट. तुमची वाटी बघू जरा. वाटी जरा खूपच जास्त वाटी जरा खूपच मोठी आहे असं वाटत नाही का? ठीक आहे, घरचा तांदूळ आहे निरंजन भाऊंच्या. तर आम्ही टेस्ट करून सांगतो, तुम्हाला लागली तर ऑर्डर द्या. आम्ही अजून ऑर्डरच देतोय.
थोडा गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ लागतोय. चालू केलं नाही काय नाही, सुधरा की जरा. चालू केला कारण तू माचिसले अगदी ठीक करके देत आहे. आमच्याच्यान साधा गॅस पेटत नाहीये आणि आम्ही पार्टी करायला चाललोय. काय मागवल्यात आपण आता आहे ना कॉकटेलसाठी आम्ही मागवलंय 2 लिटरचा स्प्राईट, द्राक्ष पावशर, 2 सफरचंद, 2 संत्रे, चाट मसाला, लिंबू 5, प्लास्टिकचे ग्लास 6, कोथिंबीर, पुदिना. चाट मसाला घेतलाय आपण, कॅन्सल कर. इन्ग्रेडियंट सांगते कॉकटेलचा. हां ठीक आहे. हे तर मटेरियल आता प्रसाद भाई आता घेऊन येणार आहेत आणि प्रसाद भाई पण आमच्या या पार्टीत सामील होतात. प्रसाद भाई एक असा माणूस आहे की ज्याला मित्रांशिवाय करमत नाही, त्यामुळे तो येतोय. पण बाकीचे सगळे गेले. सुमित तर काय गेलाय. काल सीन काय आला, मी सोन्या असंच चाललो होतं, जेवण झालं चालत होतो, असाच विचार केला. सुमितचं लग्न झालं, सुमित आपल्याला सोडून गेला. निरंजनचं लग्न होईल आता, निरंजन आपल्याला सोडून जाईल. पोरं गावाला गेल्यात, करमतच नाही, करायचं काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. काय म्हणायचं सोन्या तुला? आता आहे ना आपल्याला एक तो म्हणत काहीतरी केलं पाहिजे ना. आपल्या बायका एक झाल्या, आपल्याला होणाऱ्या बायका म्हणजे आता निरंजन आणि सुमित त्यांनी एकमेकांना वहिनींची भेट करून दिली पाहिजे, म्हणजे त्यांचे मन जुळले पाहिजे. असं करतच ग्रुप टिकून राहील. नाहीतर काय मला वाटत नाही आपण टिकू. बायकांचा पण ग्रुप झाला पाहिजे, म्हणजे सोन्याची निराची बायको, माझी सध्याची रावडी वाईफ्स आणि काय पोरांना जेवण बनवता येते. बायका आमच्या बरोबर पार्टीला आल्या तर त्यांनी आणि घरी गेलो एकमेकांच्या चुगल्या करायला नको, बस एवढीच आमची अपेक्षा आहे. बायकांनी यायचं आणि मस्त की भाकरा दाबून द्यायचं. आम्ही आमच्या भाज्या घरी जाऊन एकमेकींच्या चुगल्या करायची नाही. निरेची अशीच आहे, आजाची तशीच आहे, सुमत्याची लयच आहे, असं व्हायला नको. काय म्हणायचं, असं नको व्हायला. चला निरंजन भाऊ आता कांदे कापाय घेतात. स्वच्छता, फुल स्वच्छता. आपल्याला आवडतच नाही न धुता भांडी घेतली, अजिबात नाही. आता फक्त कांदा कापतो बघा. खूप मोठ्या हॉटेलमध्ये पहिला तो शेफ होता, नंतर मग जरा करिअर बदललं आणि IT मध्ये गेला. रस्सा एवढं वाया घालवलं कसं व्हायचं. आपण गरीब घरातले लोक आहेत, अशी मला माझ्या घरची म्हणतात. मी पण ते वरचं काढून टाकतो सगळं. सगळं थोडी नाही करणार आपण. ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय. याला कुरकुरे बिरकुरे खायचे म्हणून हा कांदा कापायला लागलाय. आपलं तंदूरचा सलाड बनवायचा ना आपल्याला. स्पीड बघा. कसं आहे आचारी, कसं आहे आचारी. इंग्लिश बोल रहा है जी. तर आता आम्ही चिकन मॅरिनेट करायला घेतलंय. निरंजन भाऊ म्हणजे आमचे वाकडचे शेफ जसं सांगतील त्या पद्धतीने, आणि इकडं आमचे पिरंगुटचे शेफ सॅलड बनवायला लागलेत. ही पाच लेडीज पेढे नाही. आमचा सौरभ भाऊकरांचा त्याला नवाब आहे आणि निरंजन भाऊकरांचा त्याला शेफ. अरे हा पुण्यात राहणार माणूस आहे ना. त्यांना सगळ्यांना शिकवलंय. आता मी जरा मीठ कसं टाकायचं ते दाखवतो. असं हातात मीठ घ्यायचं, पूर्ण दाखवावे, असं मीठ टाकायचं सगळीकडे, कसं म्हणजे ते लागलं पाहिजे मीठ. चटणी मसाला काय झाले लय होतं म्हणे. आता निरंजन भाऊ चिकन फ्राय करतात. ग्रुपमध्ये हळूहळू सगळेच आश्चर्य व्हायला लागलेत, मला आणि प्रसादला सोडून. खाणारे पण पाहिला कोणता हे खरं भाऊचं पटलं, मला पटलं. बनवचल पटकन खायचे मला. आत्ताच तोंडाला पाणी सुटते. निरंजन भाऊंच्या हातचं कधी खायला भेटते असं झालं आता. त्याला काही काम सांगू नको. अजिंक्य भाऊ ताक बनवताना ताक प्यायला या मंडळी, ताक प्यायला या. एकदम असं घुसळून. अशा तऱ्हेने आमच्या देव माणसाचे आगमन झालेले आहे. भाई जय महाराष्ट्र. भाई जय महाराष्ट्र. बाईंचे आगमन, बाईंचे पाय या घराला लागले म्हणजे तुमचं अहोभाग्य. नमस्कार. अरे पण मला भाईची पिशवी बघून असं का वाटतं, भाईन काहीतरी कमी आले. काय गाडीवर कसं धरतोय? 2 लिटरला तू मारू कमी मारतोय. इथं ठेवता येते गाडी. तू मारू कमी मारू. अरे भाई तू
अरे इथं लेट लाईनपेक्षा घेऊन आला असता ना. अरे तू येतो म्हणून तुला सांगितलंय. आणलं ना मी बाकीचं. तर आता सीन काय झालाय, आम्हाला कॉकटेल करायचंय, फ्रूट कॉकटेल. तर ह्या पट्ट्यान सगळं आणलंय बाकीचं. हे बघा, फ्रूट आणले, ते पुदिना आणलाय, जलजिरा आणलाय, सगळं घेऊन आलाय, पण स्प्राईट आणलेलं नाही. तुमचे चरण द्या. चरण लागू. तर आता आमच्या कॉकटेल पार्टीला सुरुवात झाली. इथं सफरचंद, अजून काय हे काय द्राक्ष, लिंबू टाकून झाले. आता संत्रा कापतोय. हे जे तुम्ही करताय सोने असं एक एक टाकायला. त्याने काय साईड इफेक्ट नाही ना व्हायचं? होतं ना. भाई ये खाने वाला चीज है. नहीं, खाने वाला है, बराबर है, लेकिन बातमी में तो बहुत आ रहा है. क्या आ रहा है? डालिंब खा वो केला खाया और स्प्राइट पिया, आदमी मर गया. बिरयानी खाया और उस पे कलिंगड़ खाया, हाँ. मर गया. वो सच है. क्या नहीं? ऐसा नहीं होना चाहिए भाई. भाई हमारा तो पहले शादी चिकन का खा है. लेते आखिरी में. अभी तो हो गया भाई. मिरची कमी टाक रे बाबा. हे गरमीची तीनच गोष्ट मिरच्या. आहे. नहीं पातली मिर्ची. हे थोडं ठेव रे, तेल गेलं तर मोजी तरी करते. बाहेर पडते. जलजिरा राहिला की जलजिरा राहिला. जलजिरा कसं लागतं? आम्ही डोकं लढवलं नाही. नाही, खरं तुला मानलंच म्हणे. बहिणी स्वतः मानलं. काय बाय कशाला माप? अरे ढवळायला नाही लागणार बाबा. अरे हात नको. हात नाही लागत आता. थोडं बी आहे ना. किती झालंय आणि आपण आता टेस्ट करू. सांगा ओके. Cheers. तुझ्या ते फळं खाताना जी चव लागते ना, एक नंबर आहे. तुम्ही पण नक्की करा. तर आत्ता आपलं जेवण सगळे रेडी झाले. इकडं रस्सा आहे, इकडं निरंजन भाऊंनी सुकं बनवलं आहे झणझणीत असं. हे सोन्या भाऊंनी बनवलेलं सॅलड आणि इकडं स्पेशल भात. तू बनवलाय. चला काय नाही आपल्याला कुठं काय येते. तर आता जेवणाला सुरुवात झालेली आहे. भाईला विचारू आपण, कसं झालं भाई? एक नंबर. म्हणजे काय निरंजन भाऊन साबदान गेलंय मस्त. आचारी आमच्या सौरभ आचार्याला मागं टाकलंय. हां टक्कर दिली, मागं टाकला नाही, टक्कर दिली. पण आज आला नाही ना, म्हणून हां. म्हणलं मागं टाक. किती दिवस झालं, किती झालं तरी सौरभच्या हातचं खायचंय. नाही नाही, फोन पण उचलत नाही तो आज. त्यामुळे हां, हे पटतंय मला. सौरभ आता थोडासा बदलत चाललाय, मागं पडत चाल. बदलत चाललाय, मागं नाही बदलत चाललाय. तुला काय नाही त्याला मॅरिडवाल्यांची फोन यायला. चहा सगळं झालं, जेवण बिवून आता निरंजनच्या घराची साफसफाई चालली. एवढं झालं की झोपायचं का निघायचं सोन्या भाऊ? जरा झोपू आणि मग निघू. हे बघा, न काय काम करता आरामात. हे दुसरं काय नाही, झोपाय पाहिजे नुसतं. आम्ही घेतला टॉवर फॅन आणि हे बघा, हे अजिंक्य शेठ. हो अजिंक्य शेठ. उठा उठा, सकाळ झाली, कामाची वेळ झाली. आहा क्या सीन आहे. आहा. तर आता सगळ्यांची झोपबीप झाली मस्त. 2 मिनिट देऊन आता आम्ही निघालोय घरी. अजून खात आहेत, सकाळपासून नुसतं खाते. बहिणीचं आमचं कितीचा शो आहे रे? 7वा शो आहे बाई. पिक्चरला जाणार आहेत आज. तर निरंजन भाऊ उरकतोय. तर हा ब्लॉग आपण आता इथंच थांबू. भेटू पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल, इथं जावं तिथं जावं, हे करा ते करा, तेही नक्की सांगा. तर चला बाय बाय करा बाई.